हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजचं आपलं बुद्धिमत्ताचं 52वं लेक्चर आहे। ठीक आहे, आजचं 52वं लेक्चर आहे आणि आजपासून आपलं अंकांचे कोडे किंवा नंबर पझल हे चॅप्टर आपलं चालू होतं। ठीक आहे, नंबर पझल किंवा अंकांचे कोडे हे चॅप्टर आपलं चालू होतं आहे आणि आज याचा पार्ट 1 आहे, पहिला पार्ट आहे। ठीक आहे, या संपूर्ण बुद्धिमत्ता सिरीजमध्ये या बॅचमध्ये तुम्हाला एकूण 22 टॉपिक्स प्रोवाइड करतो। हे 22 टॉपिक्स असे आहे जे TCS आणि IBPS यांनी प्रिव्हियस इयर एक्झाम्समध्ये विचारलेले क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चनवर आधारित त्याचे टॉपिक। ठीक आहे, काय म्हणायचं मला, प्रिव्हियस इयरमध्ये TCS आणि IBPSनी वेगवेगळे एक्झाम्समध्ये ज्या टॉपिकवर प्रश्न विचारले ते टॉपिक इथे मी ॲड केले आहे। ओके, चला आतापर्यंत काय झालं, आपलं इंट्रोडक्शन झालं होतं, अक्षर मालिका झालंय, अंक मालिका पण झालं होतं, अक्षर अंक मालिका झालं होतं, हे पूर्ण बॅचमध्ये लयबद्ध अक्षर माला हे पण झालं, सांकेतिक भाषा पण झालंय, समान संबंध पण झाले आपलं, नंतर वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन त्याला म्हणतात आपण ऑड मॅन आउट हे पण झालंय, पुनर्मांडणी हे पण झालंय, वैवारी पण झालंय आपलं, त्यानंतर दिशा झालाय, तुलना पण झालाय, नातेसंबंध पण झालाय आणि लगेच कालच आपलं आसन व्यवस्थापन कंप्लीट केलं। आता काय चालू आहे, अंकांचे कोडे। आजपासून आपलं अंकांचे कोडे किंवा नंबर पझल हे टॉपिक सुरू होत आहे। ठीक आहे, या सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 22 टॉपिक्स भेटाल, हे वाले 20 आणि हे 2, एकूण 22 टॉपिक्स। या 22 टॉपिक्सवर आधारित एकूण 70 लेक्चर्स तुम्हाला इथे मिळेल। ओके, चला थोडी मला ब्राईटनेस कमी करू द्या थोडी। ठीक आहे, चला ओके। मित्रांनो, ही माझी आउट ऑफ मॅथ बॅच आहे, ज्यांना कोणाला जॉईन करायचं त्यांनी जॉईन करू शकता। ठीक आहे, चला त्यानंतर हे माझे रिझल्ट्स आहे, बघून घ्या, टोटल मार्क्स आणि घटकनिहाय मार्क्स माझे एकदा चेक करून घ्या। त्यानंतर आता आजच्या टॉपिकला सुरुवात करू। अंकांचे कोडे किंवा नंबर पझल हे आपलं चॅप्टरचं नाव आहे। ठीक आहे, नंबर पझल किंवा अंकांचे कोडे, नंबर पझल स्पेलिंग एकदा चेक करून घ्या, बरोबर आहे का? आता चला, यामध्ये नेमके कशा प्रश्न विचारतात ते सांगून देतो। पहिलं असा एक त्रिकोण असा काढला जातो, असे 3 त्रिकोण काढले जाते, 3 त्रिकोण। ठीक आहे, इथे एक संख्या, दुसरी संख्या आणि तिसरी संख्या, ह्या तीन संख्यांमध्ये जे कॉम्बिनेशन असन, या इथल्या 3 संख्यांमध्ये जे रिलेशन असन तेच रिलेशन या त्रिकोणातल्या 3 संख्यांवर आणि तेच इथल्या 3 संख्यांवर, आणि या शेवटच्या त्रिकोणापैकी कोणत्या तरी एका संख्येसाठी तुम्हाला क्वेश्चन मार्क दिलेला असतो आणि हेच तुम्हाला इथे काढायचं असतं। ठीक आहे, आता हे त्रिकोणच का, हे 4 असे 4 काढले जाते, कधी काय करते, हे असे डबे काढले जाते, 1 2 3, या तिन्ही ठिकाणी तिन्ही लाईनमध्ये नेमकं काय त्या संख्यांमध्ये काय कॉम्बिनेशन आहे, काय रिलेशन आहे ते तुम्हाला इथे शोधायचं असते। ठीक आहे, याचबरोबर आणखी असा एखादी क्वेश्चन असतो, असे 3 डबे प्रत्येक ठिकाणी, इथे पण 3 डबे काढले जाते। ठीक आहे, 1 2 3, ठीक आहे, या 3 डब्यांमध्ये संख्या भरल्या जाते आणि प्रत्येक ठिकाणी तीन डब्यांमध्ये नेमकं काय रिलेशन आहे ते तुम्हाला इथे ओळखायचं असते आणि त्यानुसार तुम्हाला आन्सर काढायचं असते। ठीक आहे, तर हे झालं बेसिक झालं। जेव्हा टाईप वाईज क्वेश्चन घेतो त्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली सगळ्या गोष्टी क्लिअरली मेन्शन करतो, कशा इथे गोष्टी घडत जातात। ओके, आता हे अंकांचे कोडे किंवा नंबर पझल चे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला नेमकं कशाची गरज आहे ते सांगतो। पहिलं आहे महत्त्वाचं फास्ट कॅल्क्युलेशन। ठीक आहे, फास्ट कॅल्क्युलेशन म्हणजेच काय होते तर प्लस मायनस गुणाकार भागाकार, हे याचा अर्थ हेच होते। ठीक आहे, आणखी महत्त्वाचं आहे पाढे पाठ करा, तुम्ही पाढे पाठ करा 1 ते 20, 1 पासून तर 20 पर्यंत। त्यानंतर वर्ग पाठ करा, किती, 1 पासून तर 20 पर्यंत आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी 30 पर्यंत। ओके, त्यानंतर घन पाठ करा,
घन पाठ करा कितीपर्यंत 1 पासून तर 10 पर्यंत. ओके. या व्यतिरिक्त आणखी कोणकोणतं 11वा पाठ करा, 12 पाठ करा, 13 पाठ करा, 17 आणि 15 पण. ठीक आहे. आणि 20. ठीक आहे. एवढे तुम्हाला घन पाठ करायला पाहिजे. त्यानंतर आणखी काय करावं लागते, एनचा वर्ग प्लस एन पाठ करा, एनचा घन प्लस एन पाठ करा. ठीक आहे. आता एनचा वर्ग म्हणजे एन ही सिरीज नेमकी कशी असते ते तुम्हाला सांगून देतो. 1चा वर्ग 1 प्लस 1 2, त्यानंतर 2चा वर्ग 4 प्लस 1 5, 3चा वर्ग 9 प्लस 1 10, 4चा वर्ग 16 प्लस 1 17. ठीक आहे. तसंच घनांचा पण असते. 1चा घन 1 प्लस 1 2, 2चा घन 8 प्लस 1 9, 3चा घन 27 प्लस 1 28. ठीक आहे. इत्यादी प्रकार तुम्हाला संख्या इथे पाठ करावं लागते. आता ह्या वर्ग प्लस 1 घन प्लस 1 पाठ नाही केला तरीही जमते. ओके. ठीक आहे. 1 मिनिट मला थोडं बाहेर नाही. हां कुठं तर आपण तर हे पाठ नाही केलं तरी काही फरक पडत नाही, पाठ करण्याची तशी गरज नाही. परंतु या प्रकारचे क्वेश्चन आल्यानंतर एक तोंड ओळख करून द्यायची, तोंड ओळख करून ठेवायची का अशा पद्धतीने प्रश्नाचे आन्सर तुम्हाला सॉल्व करावे लागतात. ठीक आहे. आता नेमकं नंबर पझलमध्ये ट्रिक नेमक्या कशा बनते, कोणत्या अशा ट्रिक आहे जेणेकरून ज्या अप्लाय करून तुम्हाला आन्सरचं क्वेश्चनचा आन्सर डायरेक्ट देता येते. ओके. लिहून घ्या. पहिलं ए प्लस बी बरोबर सी, दोन संख्यांची बेरीज बरोबर 3 तिसरी संख्या. ओके. त्यानंतर ए प्लस बी दोन संख्यांची बेरीज गुणला 2 बरोबर तिसरी संख्या. ओके. त्यानंतर आहे ए प्लस बी दोघांची बेरीजचा वर्ग बरोबर तिसरी संख्या. आणखी बनते तयार बनते तुमची पझल तयार बनते का ए मायनस बी आणि त्यांचा वर्ग बरोबर तिसरी संख्या. त्यानंतर आणखी काय बनते, ए गुणला बी बरोबर तिसरी संख्या. नंतर ए 2 गुणला ए गुणला बी बरोबर तिसरी संख्या. म्हणजे बघा पहिली संख्या गुणला दुसरी संख्या त्या दुप्पट बरोबर तिसरी संख्या, अशी ट्रिक बनते. ओके. असे एक पझल बनते. ठीक आहे. त्यानंतर 2 ए मायनस बी इज इक्वल टू सी असा एक नंबर पझल बनते. त्यानंतर बघा आणखी फास्ट थोडे येतो. 4 ए बी बरोबर तिसरी संख्या. त्यानंतर 4 ए प्लस बी बरोबर तिसरी संख्या. त्यानंतर 4 ए मायनस बी बरोबर तिसरी संख्या. ए गुणला बी भागेला 2 बरोबर तिसरी संख्या. त्यानंतर एचा वर्ग एचा घन आणि एचा चौथा घात. त्यानंतर ए 2a आणि 3a इत्यादी प्रकारची तुम्हाला ट्रिक तयार होते, इत्यादी प्रकारची ट्रिक तयार होते. आता तो ज्यांना कोण नसून समजत त्यांनी काळजी करू नका. ज्यावेळेस टाईप वाईज क्वेश्चन घेतो त्यावेळेस सगळे या तुमच्या ट्रिक रिवाईज करून देतो. ओके. चला नेक्स्ट, एचा वर्ग प्लस बीचा वर्ग इज इक्वल टू तिसरी संख्या. एचा वर्ग मायनस बीचा वर्ग इज इक्वल टू तिसरी संख्या. त्यानंतर ए प्लस 2 ए प्लस 4. त्यानंतर ए 2a प्लस 2 आणि नंतर 3a प्लस 2 इत्यादी प्रकारची तुमच्या संख्या बनते. म्हणजे काय, हे पहिली संख्या, हे दुसरी संख्या आणि हे तिसरी संख्या इत्यादी प्रकारच्या ट्रिक अप्लाय करून तुमचं नंबर पझलचं आन्सर देता येते. ओके. आता ह्या ट्रिक कशा मी शोधल्या, ज्या एक्झाममध्ये क्वेश्चन येते अशा प्रकारची ट्रिक अप्लाय करते. ठीक आहे. त्याच ट्रिक मी पाठ केल्या, बस आन्सर लगेच तुम्हाला सॉल्व करता येते. ठीक आहे. आता एखादी मिसलेनियस पण ट्रिक राहू शकते. मिसलेनियस ट्रिक म्हणजे काय, तर आपण पाहिली नाही क्या मोस्टली दिसत नाही अशी ट्रिक. ओके. चला आता मित्रांनो टाईप वाईज प्रॉपरली टाईप वाईज क्वेश्चनला सुरुवात करू. आपण आधी थिअरी पाहिली, आता टाईप वाईज क्वेश्चन बघतो, त्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन बघू. बघा दोघांमध्ये काय फरक, काय रिलेशन आहे पाहून घ्यायचं. 7 चौक 28 म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार केला तर ही तिसरी संख्या भेटत आहे. ओके. तसंच 8 9 72 दोघांचा गुणाकार केला तर तिसरी संख्या भेटत आहे. मग तुमचा आन्सर किती होईल, 11 गुणला x बरोबर 99. 11 गुणला 9 केलं तर 11 9 99 भेटत आहे. ठीक आहे. किंवा असं पण होते,
तुम्हाला काय काढायचं आहे, इथली संख्या काढायची आहे ना, मग कसं करा, 7 चौक 28 लिहिले 4, 9 8 72 लिहिले 8, 11 9 99 9 लिहायची इथे. ठीक आहे. नेक्स्ट टाईप नंबर 2 बघा आता. टाईप नंबर 2 हे किती होते पाहून घ्या. हे 7चा वर्ग, सॉरी 7चा पहिला घात, 7चा दुसरा घात आणि 7चा तिसरा घात. म्हणजे पहिलं 7 लिहिले, नंतर वर्ग, नंतर घन. तसंच 9 9 9 पण 9 लिहिले, नंतर 9चा वर्ग आणि 9चा घन 729. तसंच 11 आहे, 11चा वर्ग तो 121 आणि 11चा घन 1331. ठीक आहे. तुमचा आन्सर किती किती येत आहे, 121. नेक्स्ट टाईप नंबर 3 बघा. आधी कसे होते, असे डबे होते. आता डबे थोडे चेंज झाले. जे जे डबे मी इथं ॲड केले मित्रांनो, त्याच प्रकारचे डबे तुम्हाला एक्झाममध्ये दिसेल. ओके. चला हे किती होते पाहून घ्या. पहिलं 5 7 35, 7 5 35. काहीतरी लॉजिक जुळत नाही, फक्त पाहून घ्यायचं. याच्यावर दोन्ही ठिकाणी 35 35 आहे, लॉजिक लावता येत नाही, म्हणून इथं पाहून घ्यायचं पहिलं काय होते. तर इथे मित्रांनो माझ्या ह्याच्यावर 4 पाहिजे इथे. थांबा. बरं ठीक आहे, पाहून घेऊ पहिलं. बे चौक 8 आणि 4 7 28. तसंच 5 7 7 7 7 49. नाही माझ्या हिशोबाने तर 4 पाहिजे का किती. थांबा थोडं मला एकदा चेक करू द्या किती आहे हे. बे चौक 8 4 7 28, 5 7 7 7 49. नाही 7 5 35. कुठेतरी चुकत आहे आपलं काहीतरी. पहिले इला 7 भाग जाते, इला 7 भाग जाते आणि इला 7 भाग जाते. पहिले तिन्ही ठिकाणी 7 7 भाग देऊन पाहू काय होते. तर 7 5 35, 7 चौक 28, 7 त्रिक 21. ओके. आता 5 5 35, 4 2 8, 3 8 24. मला वाटते कुठंतरी आपली टायपिंग मिस्टेक आहे कुठेतरी, कारण की ओके मी चेक करतो एकदा. थोडी इथे टायपिंग मिस्टेक आहे. टायपिंग मिस्टेक आहे, टायपिंग थोडं एरर आहे. मला फक्त इथे चेक करू द्या काय. तर 49 आहे. ठीक आहे 49 आहे. थोडी इथे टायपिंग मिस्टेक आहे, ते आपण आता कव्हर केले, क्लिअर केली आहे. ठीक आहे. टायपिंग मिस्टेक होती, मला क्वेश्चन पाहिल्यानंतरच लक्षात येते की आहे मी टाईप करताना काहीतरी वेगळं टाईप केलं होतं, आता वेगळं दिसतंय म्हणून. ओके. चला आता अशा ठिकाणी काय करायचं, पाहून घ्यायचं पहिलं काय कुठं भाग जाते पाहून घ्यायचं. 5 7 बे चौक. ओके. आता ह्या 7 इथं गुणा, पण तुम्हाला कालाचा इथला आन्सर काढायचा आहे ना, मग खालच्याला सेफ ठेवा. ओके. इथं 7 भाग जात आहे, इथं 7 भाग जात आहे, इथं 7 भाग जात आहे, भाग देऊन द्यायचा. इथं 45 आहे, 1 मिनटं, 49 आहे, 49. ठीक आहे 49 आहे. तो टायपिंग एरर आहे. तिन्ही ठिकाणी 7 7 भाग जाते. पहिलं भाग देऊन द्या 7. 7 7 49, 7 चौक 28, 7 त्रिक 21. ओके. आता ज्या प्रकारचे प्रश्न मला एक्झाममध्ये दिसत आहेत त्या प्रकारचे त्या ट्रिकने मी इथं प्रश्न बनवत आहो आणि सॉल्व्ह करून देत आहो तुम्हाला. ओके. आता बघा 7 5 35 आलं, 4 2 8 करा, 3 8 24. आन्सर तुमचं 24. ओके. चला टायपिंग एरर इथं किती आहे, 49. टाईप नंबर 4 बघा आता.
हे किती होते पाहून घ्यायचं पहिलं. 17 + 3 20 झाले. 17 + 3 20 झाले. 20 भागिले 2 10 येते. ठीक आहे. 21 आणि 9 30 झाले. 30 भागिले 2. ओके, म्हणजे हे असं आहे ते बघा. a + b आपण काय म्हणतो, याला a मानलं, याला b मानलं आणि याला c मानलं, तर या ठिकाणी a + b भागिले 2 = c. ठीक आहे. पहिल्या दोन वरच्या संख्यांची बेरीज भागिले 2 बरोबर c. तसं इथं करा, यांची बेरीज करा आणि भागिले 2 करा. 33 आणि 7 40, 40 4 दे 20. युअर आन्सर इज 20. नेक्स्ट टाईप नंबर 5. आता हे वर्तुळामध्ये या प्रकारचे पण तुम्हाला प्रश्न इथे विचारल्या जाते. बघा दिसतंय 8 × 8 8 × 8 64. इथं 8 आहे, 8चा वर्ग आहे. इथं 7 आहे, इथं 7चा वर्ग 49. ठीक आहे. आन्सर तुमचं 7चा वर्ग 49. 49 इज युअर आन्सर. 9 9चा वर्ग 81. हां, टाईप नवीन टाईप आहे ना. ठीक आहे. टाईप नंबर 6 बघा. टाईप नंबर 6 काय म्हणताय, 9 दिसत आहे आणि 9चा वर्ग 81. नाही, पण इथं 27 आणि 27चा वर्ग. हो, 27चा वर्ग. पण आता वर्गाची ट्रिक झाली आताच. ओके, मी नवीन बनवलं होतं. काय बनवलं दिसतंय का, हे घनसंख्या आहे. ओके, दिसतंय. आणखी ट्रिक बसते कोणती, 9 आहे, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. आता 81 त्रिक 8 त्रिक 24 3. ठीक आहे, जमलं. कारण की वर्गाचा बघा, 9चा वर्ग 81, 27चा वर्ग XYZ काहीतरी जे आहे तो मला वाटते 576 येऊ शकते. 27 729 काहीतरी आहे. हो, 729. ओके, परंतु ते वर्गावाली ट्रिक वर्गावाला टाईप आपण आधीच पाहिलं होतं, म्हणून इथे दुसरा टाईप हे येते. 3चा वर्ग, 3चा घन, 3चा चौथा घात, 3चा 5वा घात. ठीक आहे. तुम्हाला सांगितलं मी काय सिरीज असते, एचा वर्ग, एचा घन, एचा चौथा घात, एचा 5वा घात. शिकवली ही ट्रिक तुम्हाला. ओके, चला, ही पण ट्रिक शिकवली होती वर्गाची. ही पण ट्रिक शिकवली होती a + b भागिले 2 = c. ही पण ट्रिक शिकवली, ही नव्हती ट्रिक शिकवली. ओके, चला, ही ट्रिक शिकवली होती एचा वर्ग, एचा घन. ठीक आहे. सेम ट्रिक आपण इथं फॉलो केली, एचा वर्ग, एचा घन, एचा चौथा घात आणि एचा 5वा घात. फक्त थोडी ट्रिक वाढली. आता दोघांमध्ये काय करायचं, असं जर बघा इथं लहान लहान आकडे आहे ना, पहिलं गुणाकार करून पाहायचा. 4 दुनी 8, 8 × 5 40. 40 त्रिक म्हटलं तर एवढे येत नाही. मग काय करायचं, सगळ्यांची बेरीज आणि वर्ग करायचा, परंतु वर्ग संख्या नाही. मग काय करायचं, पाहून घ्यायचं, बेरीज करा पहिलं. 5 × 10, 10 × 4 14, 14 × 3 17. 17 त्रिक 51 होत आहे, आपल्याकडे 54 आहे. जाऊ द्या. मग अशा ठिकाणी काय करायचं, वर्ग करून पहा. 4चा वर्ग 16, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9 आणि 5चा वर्ग 25. आता बेरीज करून पहा पहिलं. 16 4 25 आणि 9. 16 4 25 9. 16 4 20, 20 आणि 20 40, 40 आणि 9 49, 49 आणि 5 54. बस, वर्गांची बेरीज झाली. इथं जर एवढं मोठं वर्ग वगैरे करून मोठी ट्रिक जर इथं लागली तर डायरेक्ट इथं लावायची गरज नाही, डायरेक्ट इथं लावा. ओके, चला. 3चा वर्ग 9, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36. चला, किती ते 16 9 25 9 25 50, 50 + 36 किती होते 86. 86 इज युअर राईट आन्सर. ओके, बघा, हे वर्गांची बेरीज किंवा बेरजेंचा वर्ग अशी ट्रिक समजा इथं लागली बा, ट्रिक कोणती निघते, वर्गांची बेरीज आणि बेरजेचा वर्ग वेगळा आहे. दोन्ही ट्रिक आपल्या वेगवेगळ्या आहे. ठीक आहे. आता जे तुम्हाला सुरुवातीला मी ट्रिक सांगितली होते ना, याचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या ट्रिक, त्यामध्ये हे 2 पॉईंट ॲड करा, वर्गांची बेरीज आणि बेरजेचा वर्ग. हे आता पण पाहिलं, आधी वर्ग केला, नंतर त्यांची वर्ग केला, नंतर ह्या वर्गांची बेरीज केली. आता हे बेरजेचा वर्ग म्हणजे काय, तर पहिल्या संख्यांची बेरीज करा. हे 4 आणि 5 9, 9 आणि 2 11, 11 आणि 3 14, नंतर 14चा वर्ग करा. ठीक आहे, हे ते वर्गांची बेरीज, सॉरी बेरजेचा वर्ग होते.
ओके, 2 ट्रिक फॉलो करा. आता बघा या प्रकारचे मोठ्या मोठ्या ट्रिक आहे ना, वर्गांची बेरीज, बेरजेचा वर्ग, चारी संख्याचा गुणाकार, अशा मोठ्या ट्रिक आहे ना, इथं लावल्यानंतर डायरेक्ट इथं लावून आन्सर काढायचा. ओके, मधात डायरेक्ट लावायची गरज नाही. वाटल्यास तुम्ही लावून पाहू शकता, आन्सर तेच येणार आहे. 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 8, 1चा वर्ग 1, 9 आणि 1 10, 10 आणि 20, 20 आणि 8 28 आणि 7 34. एक मिनिट काय चुकलं का इथे? टायपिंग एरर आहे मग इथे. 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4, 1चा वर्ग 1. हो, 16 आणि 4 20. हो, 20 आणि 9 29 आणि 1 30. बरोबर आहे, टायपिंग एरर नाही, बरोबर आहे. नेक्स्ट 8 नंबर घ्या, टाईप 8. इथं बघा अशा कंडिशनमध्ये हे 5 7 2 4 हे लहान आकडे आहे ना, आणि या ठिकाणी इथं आहे मोठा आकडा. लहान आकडे आहे आणि मधातला मोठा असला तर समजून जायचं तुमचा आन्सर येईल एक तर चारी संख्येचा गुणाकार, नाहीतर चारी संख्येचा वर्ग, म्हणजे बेरजेचा वर्ग किंवा वर्गांची बेरीज येऊ शकते. ओके, या प्रकारे तुमचा आन्सर राहू शकते. का सगळीकडे इथं चारी बाजून लहान संख्या आहे आणि हे खूप मोठी संख्या आहे. मग एकतर आन्सर यांचा गुणाकार येईल चारी संख्येचा, मधातली संख्या इज इक्वल टू सगळ्या बाकी संख्यांचा गुणाकार, किंवा बाहेरच्या संख्यांची बेरीज आणि त्याचा वर्ग, किंवा बाहेरच्या संख्यांचा वर्ग नंतर बेरीज करा. ओके, आता हे वर्ग संख्या आहे, इथं वर्ग संख्या आहे, म्हणून आपण काय करायचं, पहिले बेरीज करा. 7 5 12, 12 आणि 4 16, 16 आणि 4 16 आणि 2 18, आणि हे आहे 18चा वर्ग 324. ओके, तसंच 10 आणि 5 15, 15 आणि 5 20, हे आहे 20चा वर्ग 400. आता बेरीज करा, किती होते? 15 आणि 5 20, 20 आणि 6 26, 26 आणि 4 30, 30चा वर्ग 900. तुमचा आन्सर किती? 900. ओके, चला या गोष्टी छोटे छोटे पॉईंट तुम्हाला कधी करणार जेव्हा प्रॉपरली प्रॅक्टिस करणार तुम्ही ते. ठीक आहे, चला इथं पहा आता काय काय लॉजिक लागते. अशा ठिकाणी पहिले गुणाकार करून पाहायचा. 4 1 4 नाही जुळत आहे. बघा इथे 4 आहे, 1 आहे, गुणाकार तर 17पर्यंत जात नाही. मग वर्ग करायचा, किंवा पहिले बेरीज करून वर्ग करा, नाहीतर वर्ग करून बेरीज करायची. इथं स्पष्ट दिसत आहे 4चा वर्ग प्लस 1चा वर्ग इज इक्वल टू 17. 4 × 16 आणि 1 17. 5चा वर्ग प्लस 2चा वर्ग, 5 × 25, 25 प्लस 4 29. तसंच 6चा वर्ग प्लस 3चा वर्ग किती होते? 6 6 36 प्लस 3चा वर्ग 9, 36 आणि 9 किती होते? 45. आन्सर तुमचं 45. ओके, चला नेक्स्ट टाईप नंबर 10 बघा. आता 1 4 63. ह्या दोन संख्याकडे पहा आणि खाली 63च्या आसपास काय आहे ते पाहून घ्यायचं. ओके, दोन संख्याकडे पहा, गुणाकार तर येतच नाही. वर्ग म्हटलं तर 16 प्लस 1 नाही येत आहे. मग घन करून पहा. 4 × 16 16 64 प्लस 1चा घन 1 64 1 65 नाही येत आहे, म्हणून घनांची वजाबाकी. ठीक आहे, एचा घन किंवा बीचा घन लिहा. हा सारखंच आहे ते. बीचा घन मायनस एचा घन इज इक्वल टू तिसरी संख्या. ओके, तसंच करायचं. 3चा घर 3 3 9 9 3 27 -1, 27तून 1 गेला 26. ओके, चला इथे किती होते? 10चा घन 1000 आणि हे 1चा घन -1, 1000तून 1 गेला 999. तुमचा आन्सर किती? 999. ओके, हे कसं ट्रिक काय तुमची का? याचा घन मायनस याचा घन, याचा घन मायनस याचा घन, बरोबर खालची संख्या. नेक्स्ट टाईप नंबर 10 बघा. टाईप नंबर 10 इथे काय दिसत आहे? 3 + 2 5 आणि त्याचा वर्ग दिसत आहे. बघा क्वेश्चनकडे पाहायचं, संख्या नेमक्या याच्या बघा, ह्या इकडल्या दोन संख्या बघा. तुम्हाला सांगतो कसं होते लॉजिक, कसं लागतं. तर मी कसं लॉजिक लावतो जेणेकरून माझे लवकर फास्टमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होते ते सांगतो तुम्हाला, ते ट्रिक सांगतो. काही टेन्शन घ्यायचं नाही. तिन्ही संख्यामध्ये डायरेक्ट स्पष्टपणे पाहिल्याबरोबर निघते तुमची हे संख्या खूप मोठी आहे यांच्या तुलनेमध्ये. मग काय करायचं? एकतर ह्या दोघांचा गुणाकार करून पहा, नाहीतर दोघांची बेरीज करा आणि वर्ग करा, किंवा मग पहिलं वर्ग करा नंतर बेरीज करा. ओके, कसं तर पहा. आता हे 3 आणि 2 आहे ना, शक्यता कोणकोणत्या निघते पाहायचं. ह्या 3 आणि 2 पेक्षा खूप दूर आहे 25. ओके, मग काय करायचं? 3 × 2 करायचं, हे होते 3 2 6. मग काय करायचं? 3चा वर्ग प्लस 2चा वर्ग, हे होते 3 3 9 2 9 4 13. मग काय करायचं? 3 + 2 3 + 2 5 होते आणि त्याचा वर्ग करायचं, येते 25. ठीक आहे, 3 2 5 चा वर्ग 25 आलं.
पहिले बेरीज करा, त्यानंतर वर्ग करा. ओके. तसंच 7 आणि 3 10, त्याचा वर्ग 100. हे 100 आहे. 1 0 0 100 आहे. ठीक आहे. तसंच 3 + 8 24 आणि 24चा वर्ग होते किती? 576 आहे का? पाहून घ्या. 24चा वर्ग 4 चौक 16 6, हातचा 1, 4 2 8, 8 2 16 आणि 17 7, हातचा 1, 2 4 4 5, 576. ओके. चला, आन्सर तुमचं 576. हे नेहमी लक्षात ठेवा. अशा कंडिशनमध्ये जर दोन संख्या खूप लहान आहे आणि एक संख्या त्या दोन संख्यांपेक्षा खूप मोठी असेल तर या प्रकारच्या तुम्ही ट्रिक्स लावायच्या. आणखी कोणकोणत्या, समजा यानी पण आन्सर नाही निघलं, मग काय करायचं? दोघांची बेरीज करा आणि त्याची 5 पाठ करा. दोघांची बेरीज करा आणि 5 पाठ करा. इथं पण 7 आणि 10 गुणला 5, पण इथं नाही येत आहे. ओके. मग दुसरं बेरीज गुणला 5 करा, बेरीज गुणला 4 करा, बेरीजच्या दुप्पट करा, किंवा मग बेरीजचा वर्ग आहे ना, वर्गांची बेरीज पण झाली, मग नाही तर मग घन a + b आणि त्याचा घन करा, किंवा मग a चा घन + b चा घन = तिसरी संख्या. ओके. या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. टाईप नंबर 12 बघा. आता 27 झाले. 4 आहे, 2 आहे आणि 216. तुम्हाला दिसत आहे हे 216 आहे, हे आहे 729. ठीक आहे. ठीक आहे. हे आहे 729. ओके. आता पहा, तुम्हाला इथं आन्सर काढायचा आहे. 729 तुम्हाला दिसत आहे घनसंख्या आहे. हो, 719 आणि 216 तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे का या दोन्ही पण घनसंख्या आहे. म्हणजे डायरेक्ट असं डोकं लागलं पाहिजे, आपलं डोकं डायरेक्ट चालवायचं का इथं घनसंख्या आहे आणि इथं घनसंख्या आहे, लगातार दोन्ही ठिकाणी घनसंख्या आहे, म्हणजे यांचं काही ना काही करून तरी घन तर निघत आहे. एकतर हो घनच निघत आहे ना, एक तर 4 + 2 आणि त्याचा घन येईल, किंवा मग 4 × 2 त्याचा घन येईल, किंवा मग 4 - 2 आणि त्याचा घन येईल. ओके. बस झालं. इत्यादी प्रकारच्या संख्या येईल, त्याच्यावर तुमचं शक्यतो आन्सर निघणार नाही. ओके. किंवा मग 4 + 2 त्याच्या दुप्पट आणि त्याचा घन. ओके. परंतु मोस्टली तुमचे हे जे 3 सांगितले ना, बस एवढेच लावायचे. स्पष्टपणे 216, 4 2 6, 6चा घन 216, म्हणजे तुमचा काय आन्सर निघत आहे? a + b आणि त्याचा घन. तसंच हे बेरीज करा, 7 आणि 2 9 आणि त्याचा घन 729. ओके. तसंच 5 आणि 3 8 आणि त्याचा घन, 5 आणि 3 8 आणि त्याचा घन, 8चा घन होते 512. युअर आन्सर इज 512. नेक्स्ट नवीन ट्रिक बघा काय बनते. ट्रिक आता ते टाईप नंबर 13. 29 मिनिटं झाले. टाईप नंबर 13 पहा. 1 2 3 4 5 6 7 8 संपला विषय. ओके. इत्यादी प्रकारे तुम्हाला गणित एक्झाममध्ये येते. टाईप नंबर 14. 1 2 3 4 3 2 5 5 2 7 7 2 9. ठीक आहे. चला काय तर 1 2 3 4 पुन्हा इथून सुरुवात केलं. 3 2 5 5 2 7 7 2 9. ठीक आहे. आन्सर तुमचं 9. क्वेश्चन टाईप नंबर 15 बघा. पाहून घ्या. 7 2 14 + 2. हे बघा इथून काय होते पहा. 2a + 2 इथं करा. 2a + 2 16 32 + 2 34. आता इथं काय येईल? 34 × 2 म्हणजे असं 2 × 34 शेवटी +2. ओके. किती होते? 4 2 8 8 10 0 हातचा 1 3 2 6 1 7 70. 34 2 68 + 2 70. आता हे होते का पहा. 70 2 140 + 2 142. ओके. आन्सर तुमचं 70 आहे. काय तुमची ट्रिक लागली? 2a + 2 सांगितली ती होती मी ही ट्रिक तुम्हाला. ओके. चला नेक्स्ट टाईप नंबर 16 बघा. ठीक आहे करून घेऊ. 2च्या दुप्पट 4 4च्या दुप्पट 8 8 8 2 16 16 32 32 2 64. ठीक आहे. दुप्पट 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 दुप्पटवाली ट्रिक आहे. नेक्स्ट टाईप नंबर 17. टाईप नंबर 17 8 2 16
हां हां 8 दुनी 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंच 40, 8 सकम 48. काय तर 8 डायरेक्ट फाडा आहे इथं, फाडा आहे. ठीक आहे, तुम्हाला मी सांगितलं होतं ना हे ट्रिक कोणती, ए 2A 3A 4A, हाच तर फाडा आहे ना 8चा. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32. इथं ए बरोबर तुम्ही 8 ठेवून द्या. याच्या आधीचा क्वेश्चन होता. ओके, नेक्स्ट टाईप नंबर 18. 4 आणि 2, 4 2 8, जाऊ द्या. 4 चा वर्ग 16 प्लस 2 चा वर्ग 4, 2 चा वर्ग 4, 16 आणि 4 20. ओके, तसंच 7 चा वर्ग 49 प्लस 2 चा वर्ग 4, 49 आणि 4 53. म्हणजे काय, वर्गांची बेरीज. तसंच 3 चा वर्ग 9 आणि 5 चा वर्ग 25. 9 आणि 25 किती होते, 25 आणि 9 34. युअर आन्सर इज 34. नेक्स्ट टाईप नंबर 19. ठीक आहे, पहा 3 आणि 2 5, म्हणजे बेरीज 7 5 35. पाहून घ्या. 5 आणि 4 9, 9 7 9 63 नाही येत आहे. ठीक आहे, हे येते 189 आहे इथे. ठीक आहे, 189 189. 189. ठीक आहे, पाहून घ्या पहिलं किती आहे. तर 3 3 9 9 3 27. पहिलं घन घ्या 27. त्याच्यामध्ये 2 2 4 4 2 8 नाही, ॲड नाही करते. ठीक आहे, पाहून घ्या. पण नंतर 3 2 5, 3 आणि 2 5, 5 7 35, 5 3 2 6 6 6 6 36 -1 नाही, 5 आणि 4 9, 3 2 6, 3 चा वर्ग 9 प्लस 2 चा वर्ग 4, 9 आणि 4 13 नाही येत आहे. 3 चा घन 27 प्लस 2 चा घन 8, 27 आणि 8 होत आहे का 35. पाहून घ्या. 15 हो हो पहा, हो ना, 27 आणि 8 35 होत आहे. म्हणजे तुमचं काय आन्सर लागते इथं, ए चा घन प्लस बी चा घन इज इक्वल टू सी. म्हणजेच 3 चा घन प्लस 2 चा घन बरोबर तुमची तिसरी संख्या, जे की 35 आहे. समजलं. बघा काय तुमचा आन्सर आहे, ए चा घन प्लस बी चा घन इज इक्वल टू शेवट तिसरी संख्या. तसंच 5 चा घन होते किती 125 प्लस 4 चा घन 64 बरोबर 189 येते का. 5 आणि 4 9, 12 आणि 6 18 आलं. ओके, मग तुमचा आन्सर काय होईल, 3 चा घन 3 3 9 9 3 27 प्लस 5 चा घन 125. युअर आन्सर इज 7 5 12 2, 7 5 12 2, हातचा 1 3, 12 आणि 3 15. 152 इज युअर आन्सर. 152 इज युअर आन्सर. ठीक आहे. नाव टाईप 20. बघा काय काय तुमचं 1 2 3, 1 2 2 नाही जमत. ठीक आहे, दोघांची वजाबाकी 1 येत आहे, ह्या दोघांची वजाबाकी 2 येत आहे आणि ह्या दोघांची वजाबाकी 5 येत आहे. ठीक आहे, चला आन्सर काय तुमचं ए मायनस बी इज इक्वल टू सी. काय आन्सर आहे, ए मायनस बी इज इक्वल टू सी. 3 - 2 बरोबर सी. ठीक आहे, चला झालं तुमचं आन्सर आपण काढलं. इथे थांबून जा मित्रांनो, आपला टाईम झाला आहे. बाकीचं उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊन घेऊ. ओके, थँक्यू.